आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत भाजप नेते नितेश राणे यांनी आक्रमक भाषण करत मतदारांना 15 तारखेला मतदानातून भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले। समाज माध्यमांवरून आणि सभांमधून हिंदू समाजाला आवाहनं व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला। हिंदू समाजानं एकत्र न राहिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असंही ते म्हणाले। त्यांनी एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांच्यावरही टीका केली। त्यांना या गजवा हिंदच्या अंतर्गत या आमच्या हिंदू राष्ट्राला ह्याला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे आणि म्हणूनच हे लव जिहाद सारखे हे मनसुबे हे लोक रचतात। अहो मी तर 100 पीडित लोकांच्या घरी जाऊन आलेलो आणि हा कार्टा सांगतो काहीच नाही। आमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो कुठेतरी कोणी किती मुलं जन्म घालावे याच्यावर आमच्यातलं कोण बोलला असेल। याला बरं वाटलं तर ह्या लोकांना माहित नसतात ना किती असतात घरी। तुम्ही मोकळ्या पद्धतीने आपले सणासुदी साजरा करू शकाल। दिवाळी, होळी, नवरात्र हे जेवढे आपले हिंदू सण आहेत त्या तुम्ही साजरा करू शकाल। आता म्हणून त्याला बोललो ना, तुला लव जिहाद दिसत नाही ना, तुझी दाढी आणि नाडा खेचून तुला घराघरात घेऊन जातो ना, दाखवतो लव जिहाद काय।